2013 मध्ये सायन्स कॉलेजने विज्ञान प्रदर्शनाची चळवळ नांदेडमध्ये सुरू केली आणि आज आता हे 13वं वर्ष आहे. 2026 मध्ये आपण ती पुन्हा तशीच सुरू ठेवलेली आहे. उद्देश हाच आहे की नांदेडमध्ये ज्या शाळा आहेत त्यांना विज्ञानाबद्दल रुची निर्माण व्हावी, विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग बघायला मिळावेत. आपण काय बघतो तर अनेक ठिकाणी म्हणजे युनिव्हर्सिटीने जेव्हा सर्वे केला तेव्हा असं लक्षात आलं की अनेक महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळाच नाहीयेत. मग मुलं शिकणार कुठून? तशीच काहीशी स्थिती काही शाळांमध्ये सुद्धा आहे की संपूर्ण प्रयोगशाळा जी पाहिजे ती शाळांमध्ये नाहीये. ती सायन्स कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि म्हणून आमचा असा एक सामाजिक हेतू आहे की विज्ञाननिष्ठ विद्यार्थी या देशामध्ये घडावेत आणि म्हणून आम्ही ही विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात केलेली आहे. यामध्ये विशेष करून आमचे प्राध्यापक किरण शिल्लेवार हे नेहमी पुढाकार घेत असतात. मागच्या 13 वर्षापासून त्यांचा हा कार्यक्रम दरवर्षी नियमितपणे ते घेत आहेत आणि त्याला वरचेवर अनेक शाळांची उपस्थिती आम्हाला लाभत आहे. आम्हाला शेवटी मर्यादा लक्षात घेता सांगावं लागतं की नाही आम्ही 4च शाळा घेऊ किंवा 5च शाळा घेऊ, कारण आमच्याकडे मागणी खूप शाळांची येते. मग आम्ही त्याला वेगवेगळ्या दिवशी बोलून हे जे आमचे लॅबोरेटरीज आहे ह्या दाखवत असतो. विज्ञानाचं प्रदर्शन विज्ञान दिवस उद्या आहे 28 तारखेला, त्या निमित्ताने आम्ही हे आयोजन केलेलं आहे आणि याच्यातून जे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल अज्ञान आहे ते दूर व्हावं हाच आमचा एकमेव उद्देश आहे. त्या ठिकाणी AI वर आधारित वगैरे काही प्रदर्शन वगैरे AI वर आधारित प्रदर्शन माझ्या मते नाहीये, कारण ही जी मुलं आहेत ना ही 8वी 9वी 10वीची विद्यार्थी आहेत हे, आणि आत्ताच यांना AI ची तशी आवश्यकता नाहीये. परंतु आमच्या डोक्यात आहे की भविष्यामध्ये AI चं एक स्वतंत्र प्रदर्शन आमच्या इथे साबळे मॅडम आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली घडवून आणायचं आणि त्यावेळेला शाळेंना बोलवायचं. तर विज्ञान दिवस उद्या आहे 28 फेब्रुवारी, आज आम्ही साजरा करतोय. याचं कारण वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये वाढला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला तर तर्कशास्त्र चांगलं होईल विद्यार्थ्यांमध्ये आणि भविष्यात हे बाबा बुवाच्या नादाला न लागता त्याचं कारण शोधतील. हे कशामुळं होते, प्रत्येक गोष्टी माझं कारण असते आणि ते कारण ह्या अशा विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये चेतना निर्माण होईल आणि त्याच्यातून विद्यार्थी तयार होतील. ह्या अपेक्षेने सर किरण शिल्लेवार सर मोठ्या प्रमाणात हे कार्यक्रम घेत असतात. विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या कार्यक्रमासाठी मिळत असते. सायन्स कॉलेज नेहमी या गोष्टीसाठी पुढाकार घेते की समाजामध्ये अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत आणि हेच एक वैज्ञानिक दृष्टिकोन राबविण्याचा एक उद्देश आहे जे भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. त्याला आम्ही सफल झालो असं मला वाटतं. हो, खरं तर खूप चांगले वैज्ञानिक प्रयोग ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना लागले. त्याच्यासोबतच एक नाविन्यपूर्ण कल्पना इन्क्युबेशन जे आपण म्हणतो उद्योजक तयार होणारे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी. आज सायन्स डेच्या निमित्तानं शुगर फ्री चहा आम्हाला प्यायला भेटला. त्याच्यामध्ये जे झाड झुडप आहेत त्याच्यापासून चांगल्या पद्धतीचं चहा होऊ शकते, ग्रीन टी, हे आम्ही प्रात्यक्षिक बघितलं. ती आरोग्यासाठी तर लाभदायकच आहे, शिवाय याच्यातून उद्योग निर्माण देखील होऊ शकते. दरवर्षी आम्ही सायन्स डे साजरा करतो, म्हणजे विज्ञान दिवस साजरा करतो. हा जवळपास 13वा वर्ष आहे. संस्था आणि प्राचार्याच्या मार्गदर्शनाखाली आपण आयोजन करतो आणि शाळांना प्रयोग आम्ही दाखवतो. 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांनी हे प्रयोग पाहायला पाहिजे. त्या शाळेला काही फॅसिलिटी नसतात. जवळपास दरवर्षी 700 750 800 अशी विद्यार्थी संख्या येते. जागा आमच्याकडे कमी पडते, त्याच्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्यानं हा आयोजन करतो. स्पेशली विज्ञान दिवस 28 तारखेला असतो, पण काही टेक्निकली 12वीची परीक्षा असल्यामुळे आम्ही हा आयोजन करण्यात आलेला आहे. आज जवळपास 3 शाळा म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल एक आहे, सांदीपानी एक आहे आणि शाकुंतल आहे. त्यानंतर याच महाविद्यालयातील विद्यार्थी राम वानखेडे त्यांचे सुद्धा भरपूर इथे विद्यार्थी आले. जवळपास आज ही संख्या पाहिली तर 700 750 दरम्यान हे विद्यार्थी आहेत आणि आमचे महाविद्यालय सुद्धा हे विद्यार्थी जे प्रयोग लावलेले आहेत त्यांचा सुद्धा सादरीकरण आहे. त्याच्यामुळे विज्ञानाचं जे अभ्यास आहे प्रॅक्टिकली तुम्हाला इथं नॉलेज मिळतं, जे की सायन्स कॉलेजला. आणि ग्रामीण पॉलिटेक्निक सोबत आमचं MOU आहे, त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा इथं प्रयोगाचे सादरीकरण केलेले आहे. ते पण 8वी 9वी 10वीच्या बेसिसवरचे एक्सपेरिमेंट लावलेले आहे, त्यांनी करून विद्यार्थ्यांना फायदा होईल. आणि स्पेशली एक सांगायचं म्हणजे याच्यामध्ये ह्युमन ऑर्गन सुद्धा आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधून आणलेलं आहे.
त्यामुळे त्यांना प्रात्यक्षिका लिव्हर, किडनी, 4 मंथ बेबी, 6 मंथ बेबीचे प्रयोग सुद्धा पाहण्यात येईल. गुड आफ्टरनून. माझं नाव पल्लवी यशवंत गिरविडे. आज आमच्या सायन्स महाविद्यालयात सायन्स एक्झिबिशन ठेवलेलं आहे. आज आम्ही पॉइझनस स्नेक बद्दल माहिती सांगत आहोत. हा नाजा नाजा आहे. हा कोब्रा आहे. कोब्राचं सायंटिफिक नेम नाजा नाजा आहे. आणि हा हे रसेल वायपर आहे. आणि हा होमोटॉक्सिक आहे आणि हा न्यूरोटॉक्सिक आहे. होमोटॉक्सिक जर बाईट केला तर ब्लड वरती अफेक्ट होतं आणि त्याचे जे टिश्यू डॅमेज होते आणि हे वायपर स्नेक बाईट केल्याच्या नंतर ब्लड क्लॉटिंग होते. आणि हा न्यूरोटॉक्सिक आहे. हा नर्व वरती अफेक्ट करतो आणि याच्यामुळे ब्रीथिंग प्रॉब्लेम होतो. नमस्कार सर. हा जे आहे हा नाजा नाजा आहे ना, तर हा मोस्ट ऑफ हा महाराष्ट्रामध्ये सापडला जातो. कारण की हे जे आपले नाग वगैरे म्हणतात ना, कोब्रा वगैरे, तर हा आहे त्याच्या आणि हा वाला रुसेलिया वेपर आहे. हे होमोटॉक्सिक आहे. होमोटॉक्सिक म्हणजे जेव्हा हा चावतो तेव्हा ना ब्लडवर अफेक्ट होतो. त्याच्यामुळे इंटरनल ब्लिडिंग होते. इंटरनल ब्लिडिंग जर झाली ना तर ब्लड क्लॉटिंग वगैरे हे प्रॉब्लेम होते. नाकातून कानातून रक्त येतं. आणि हा क्रेट आहे. क्रेट जे आपल्या गावाकडे शेतांमध्ये जे आपल्या घरात सापडतो हा क्रेट असतो. क्रेट म्हणजे सांगायचं गेलं तर हा सायलेंट किलर असतो. म्हणजे हे चावला तरी पत्ता पण लागत नाही. आणि हा मोस्ट ऑफ नाईटला बाईट करतो. नाईटला बाईट करणं म्हणजे नाईटला येऊन चावतो जास्त करून. नाईटला ऍक्टिव्ह असतो. आणि हा न्यूरोटॉक्सिक आहे. न्यूरोटॉक्सिक म्हणजे हा जर चावला तर डायरेक्ट जे नर्व इम्पल्स असतात त्याच्यावर नर्व सिस्टीमवर अफेक्ट करतो. नर्व सिस्टीमवर अफेक्ट केल्यावर पॅरालिसिस, ब्रेन हॅमरेज वगैरे हा कॉज करतो. सर आम्ही ग्रामीण कॉलेज मधून आलेलो आहोत. ग्रामीण ITI कॉलेज मधून आम्ही सर आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे सर इलेक्ट्रिक व्हेकल ऑन रनिंग रिजनरेशन. म्हणजेच की आपली जी इलेक्ट्रिक व्हेकल राहते ती आपली चालत चालत रस्त्यावर चार्ज होणार. याचा सर उद्देश म्हणजे की गाडीला आपण रोज न चार्ज करता डायरेक्ट गाडी रनिंग मध्ये चार्ज होणार. सर यासाठी आम्ही या गाडीमध्ये DC जनरेटर, स्टँड बॅटरी लावली सर. नमस्कार, माझं नाव व्यंकटेश दत्ता अंतर्गत. मी ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज मधून माझं प्रदर्शन सादर करत आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे ग्रीन एनर्जी. ज्या ठिकाणी आपले आता इंडियामध्ये मोस्टली गाडी काय होती, इलेक्ट्रिक कार चार्ज करण्याचा प्रॉब्लेम येते. ते काय होते, इलेक्ट्रिक गाडी चार्ज करतो वेळेस रोज त्याला प्लग लावणं आणि काढण्यामध्ये प्लग खराब होऊन जातो. पण त्यावर आम्ही सोल्युशन काय केले, ज्यावेळेस आपली गाडी पार्किंग सेक्टर मध्ये आणि सिग्नल सेक्टर मध्ये थांबेल त्यावेळेस गाडी आपली ऑटोमॅटिकली चार्ज होणार. आणि हे जे आहे सोलार ट्री काय करणार, ज्यावेळेस आपले जे सूर्याचे जे किरणे राहतात त्या दिशेकडे रोटेट करून आपल्याला इलेक्ट्रिसिटी देणार. आणि हे जे आहे ज्यावेळेस गाडी इथून जाणार त्यावेळेस ऑटोमॅटिकली लाईट लागणार. म्हणजे गाडीला काय होणार, पुढचा रस्ता दिसणार. आणि पिझो एनर्जी, ज्यावेळेस याच्यावर गाडी जाणार त्यावेळेस गाडी याच्यावर प्रेशर निर्माण होणार आणि गाडी ऑटोमॅटिकली म्हणजे जिथे इंडिकेट करणार. आणि हे जे आहे हेलिंग स्विच केल्यामुळे काय होणार, कारच्या प्रेशरने हेलिंग स्विच होणार आणि त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी डेव्हलप होणार. त्याचा आपण पुरेपूर जीवनामध्ये उपयोग करू शकतो.